छत्रपती संभाजीराजे उपाख्य शंभुवर्मन यांच्या बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशाचे एक एक श्लोक घेऊन आपण त्याच्या अर्थाची चर्चा करत आहोत. प्राणी संपून आता आपण वनस्पतींकडे आलेलो आहोत आणि आजचा त्यांचा अभंग हा करीर म्हणजे काटेरी बांबू, ह्या काटेरी बांबूच्या उदाहरणावर आधारित आहे. हा पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 145 आहे. काय म्हणतात महाराज? किं पुष्पे की फलेस्तस्य करीरस्य दुरात्मन येन वृद्धी समायाद्य न कृतः पात्र संग्रह. किं पुष्पे, पुष्पे म्हणजे फुलं नाहीत. कुठं फुलं? किं पुष्पे की फलेस्तस्यस, फुलंही नाहीत फळही नाहीत. करीरस्य दुरात्मन, आणि संपूर्ण शरीर काट्यानं भरून गेलेलं आहे. आणि संपूर्ण शरीर काट्यानं भरून गेल्यामुळं, फुलं नसल्यामुळं, फळं नसल्यामुळं तुझी अवस्था कशी झाली आहे? एखाद्या दुरात्म्यासारखी, एखाद्या शापित यक्षासारखी तुझी अवस्था झाली आहे. तू एक दुरात्मा, एक वाईट आत्मा म्हणून समोर आता लोकांच्या दिसत आहेस. कारण तुला फळं नाहीत, फुलं नाहीत आणि अंगावर काटेच काटे आहे. येन वृद्धी समायाद्य न कृतः पात्र संग्रह. येन वृद्धी समायाद्य न कृतः म्हणजे तुझ्याकडे येत नाही, पात्र संग्रह नाही म्हणजे तुला पानही फुटत नाही, तुझ्याकडे पानही येत नाहीत. का येत नाहीत? कारण तुझ्या अंगावर कसे आहेत? काटेच काटे आहेत. आणि पानांची संपूर्ण जागा ही काट्यानं व्यापून घेतल्यामुळं तुझ्या शरीरावर पानही येत नाहीत. तू एका दुरात्म्यासारखा एक काटेरी वनस्पती म्हणून उभाच्या उभा बांबू आहेस. काय करायचं बाबा तुझं? का असं झालं तुला? महाराज अन्योक्ती कलशाच्या अर्थामध्ये आपल्याला समजून सांगतात की बांबू हा काटेरी आहे, त्याच्यावर काटेच काटे आहे. जिथे काटे आहे त्याचे शत्रू पानं तिथे येणार नाहीत. जर आपल्या आसपास, आपल्या जवळ जर वाईट प्रवृत्तीची लोक असतील तर आपल्या जवळ चांगल्या वृत्तीची, चांगल्या विचाराची माणसं येणार नाहीत. आणि ह्या वाईट वृत्तीच्या काट्या आपल्या आसपास असल्यामुळं आपण एक वाईट व्यक्ती म्हणून समाजामध्ये गणले जाऊ. चांगली माणसं आपल्याकडे येणार नाहीत. आपला मार्गही त्यांच्यासारखाच असणार. आपण त्यांच्यासोबत असं वाहत 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 जाणार. मग आपण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या जीवनामध्ये येऊन काहीतरी चांगलं करण्याची आपली जी इच्छा आहे, आपली जी शक्ती आहे, आपली जी क्षमता आहे, हे वाईट लोकांमुळे काय होणार? लयाला जाणार. आणि चांगले लोक आपल्याकडे येणार नाही आणि आपली अवस्था आहे त्या दुरात्म्यासारखी. या उलट जर आपल्याकडे खूप काही चांगल्या गोष्टी असतील, चांगली माणसं आपल्या आसपास असतील, तरी काट्यासारखे हे वाईट लोक आपल्या जवळ येणार नाही. बघा, ज्या झाडांना खूप फुलं आहेत, खूप पानं आहेत, गुलाबासारखा एखादा पॉट सोडला तर त्याला काटे एवढे जास्त असणार नाहीत. कारण वाईट लोक त्यांच्या जवळ येणार नाहीत, चांगलेच लोक त्यांच्याकडे येणार. फुलं आले की फळ येणारच आहे. कसलं का असणार, फळ येणार आहे. फुलं आलं की, पानं फुलं असले की ते झाड बहरून जाणार आहे. त्याचा जीवनाचा उत्कर्ष होणार आहे. तो दुरात्मा नाही, तो सुखात्मा होणार आहे. आणि या उलट जर वाईट माणसं आपल्या आसपास असतील तर आपण मात्र काय होणार? दुरात्माच होणार, वाईट आत्मा होणार. म्हणून शंभूराजे आपल्याला सांगतात की आपल्या आसपास कशी माणसं असलं पाहिजे? ते फुलासारखी, पानासारखी, ना की काट्यासारखी, जे आपल्याला काय करतील? चुकीच्या मार्गाला घेऊन जातील. शंभूराजाच्या या छोट्याशा श्लोकाजवळ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुन्हा एका नवीन श्लोकासह. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.